नमस्कार मित्रांनो, मोफत गॅस सिलेंडर योजना म्हणजे कीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024। मित्रांनो, यासाठी ई-KYC करणं कंपल्सरी आहे। जर ई-KYC केली नाही तर तुम्हाला 3 टाक्या ज्या मिळणार आहेत मोफत त्या मिळणार नाहीत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ई-KYC कशी करायची आहे। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गॅस एजन्सीकडे ई-KYC करा, आधार कार्ड बँकशी लिंक करा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेले आहे। म्हणजे की मित्रांनो, तुमच्या गावामध्ये गॅस एजन्सी असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत। त्याआधी मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस एजन्सीकडे ई-KYC करणे गरजेचं आहे। तसेच तुमचे बँकशी आधार कार्ड लिंकही असणं गरजेचं आहे, असं आवाहन सदरील अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेलं आहे। तसेच स्वयंपाक करताना गॅसचा वापर केल्यास धुरामुळे होणारा त्रास कमी होईल आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही। मात्र गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे आणि त्यामुळे जास्त वृक्षतोड होत आहे। यावर उपाय करत राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत करण्यात येणार आहे। मात्र यासाठी गॅस एजन्सीकडे जाऊन ई-KYC करणं बंधनकारक आहे आणि बँक आधारशी लिंक असणंही गरजेचं आहे। म्हणजे की मित्रांनो, तुम्हाला ई-KYC कंपल्सरी करावीच लागणार आहे या योजनेचा, त्याच्याशिवाय फायदा मिळणार नाही। तसेच तुम्हाला तुमच्या बँकचं आधारशी लिंक असणंही गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ह्याची लाभार्थीही ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया ई-KYC कुठे करायची आहे, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत। त्यामध्ये राज्यात आज घडीला 3,49,00,000 कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर आहे। मात्र दोन्ही योजनेचे निष्कर्ष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो असा एक अंदाज आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जे गॅस सिलेंडरचं कार्ड आहे त्या कार्डाचं फ्रंट साईज झेरॉक्स, त्याचबरोबर आधार कार्डचं झेरॉक्स द्यायचं आहे। तसेच मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे त्याच व्यक्तीने जाऊन ई-KYC करणं बंधनकारक आहे। नुसते डॉक्युमेंट्स जर तुम्ही दिले तर ई-KYC होणार नाही। त्यामुळे ज्या व्यक्तीच्या नावावरती कनेक्शन आहे त्या व्यक्तीने जाऊन ई-KYC स्वतः करून घ्यायची आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आमच्या चॅनलवरती पाहायला मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो।